ब्रश करून झालेलं आहे आणि आपण उठलेलो आहे सकाळ सकाळी टोचला पाहायला काही टोचते आजकाल. आता ब्रश करून झालेलं आहे आणि आपण उठलो सकाळ सकाळी. आधी किती वाजते 1 सेकंड, आत्ता वाजलेले 3. 2:30ला उठलेलो, ब्रश वगैरे केला आहे. आता रेडी वगैरे चेंज वगैरे करायचे कपडे आणि निघायचे. सगळे चेंज करतात. 4 वाजेचा टायमिंग येईल तर सगळे 2 वाजता उठूनच रेडी व्हायला लागलेत आणि परफेक्ट 4 रेडी होऊन तिथून निघतील. तर आपण पण चेंज करूया. ब्रश वगैरे झालेला आहे, लवकर पटापट. सो फायनली आय एम रेडी. 1 मिनिट, असं नाही हे असं, कारण की थंडी वाजायला लागली आणि आपण काय जर्किंग शिवाय गरम नाही होणार. आता सगळे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता व्ह्यू. तर थोडा वेळ निघणार आहे. आता वाजले 3:30 आणि 4 वाजता आपल्याला टाईम दिलेला आहे. आपण निघणार आहे रामकृष्ण. सो आम्ही झाले फायनली रेडी. यो सगळा अंदाज आणले अभि आता दिसतोय आम्ही लोक. तर आता फायनली झालो रेडी आणि चाललो बॅग ठेवायला. तुम्ही बघू शकतात ऑल देअर इज लोक. ओ माय गॉड, थँक्यू. वॉट द टाइम 4 वाजेचा टाईम दिला. 4 वाजेला 10 मिनटं कमी असताना दिंडी निघलेली आहे. जस्ट दिंडी महाराज. खाली जायचं वाटतं. आता आपण चहा वगैरे पिऊन एकदम बसलेलो आहे. थोडा रेस्ट वगैरे करतोय. केव्हाच्या 5 मिनिट चाललेलो. तर डोळे तुम्ही म्हणत असाल बंद काय, तर ते टॉर्च येणार आहे, डोळ्यात पडतो म्हणून बंद केलेले तुम्ही बघू शकता. दोन्ही पालखी म्हणजे एकानंतर एक चाललेली आहे. इथं आमची जी पालखी आहे ती रेस्ट करायला बसलेली आहे आणि आपण पूर्ण रेस्ट वगैरे करून घेतो. मंडळी, आपण आलेलो आहोत आज आषाढी वारीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत एक बाबा. आपण बाबांशी जरा बोलूया. बाबा, आपलं नाव काय? माझं नाव श्यामराव जाधव. श्यामराव जाधव. बाबा कुठून आलाय? परभणी जिल्हा, गाव धामोरी, सोनपेठ तालुका आहे, गाव धामोरी. बाबा किती वर्षांपासून वारी करताय? 20 वर्ष झालं वारी. 20 वर्ष झाले वारी करताय. सर्व भक्तांचा उजळ आलेला आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता की किती जास्त आहे. माझ्या मागं पण आणि पुढं पण. तर मग मित्रांनो, आता पालखी तुम्ही बघू शकता की जसं की गर्दी खूप आहे. माझ्या मागं पण आणि पुढं पण. पुढं तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट पुढं म्हणजे लय लांबपर्यंत दिंडी आहे. इथून तुम्हाला दिसत नसणार, कॅमेरा एवढा भारी नाही आहे. तुम्ही जरा मला सपोर्ट केलं ना तर काय म्हणतात, मला पुढचं दृश्य पण दाखवलं असतं. पण आता तुम्ही सबस्क्राईब शेअर करा, म्हणजे कसं मी नवीन कॅमेरा यूज करतो. तर आता वापस टॉपिककडे येऊया. आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी पार लांबपर्यंत.
आणि जस्ट बिहाइंड मी माझ्या मागं पण तुम्ही गर्दी बघू शकतात. आता आपण चलूया. आत्ता वाजले आहे 6 आणि आता काय माहिती कुठं पोचलोय. गोटेमाळ काय नाव आहे गोटेमाळ या ठिकाणी पोचलेलो आहे दिंडी. जर तुम्हाला दिंडीचा प्रत्येक निरोप किंवा दिंडी कुठं पोचली काय म्हणतात कुठपर्यंत पोचली बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. मला मोटिवेशन भेटत जाईल. चला मग तिथे सगळ्या बाजूला रेस्ट करतायत आमचं आणि ही आपली दिंडी आहे. म्हणजे हा पार्ट सगळा आपल्या दिंडीचा आहे. चला मग ओ माय गॉड पाणी बॉटल वाटप. द्या बरे दादा घेतली दादा पाणी बॉटल घ्यायचं सगळी. पाणी बॉटल घेतलेली आपण. असं रस्त्यामध्ये आपल्याला काही खायला वगैरे भेटतात. सकाळी पोहे भेटलेली मग चहा भेटलेला त्यानंतर आता पाणी बॉटल बिस्किट पण भेटत जात आहे. मित्रांनो आता आपण इथं बसलेलो आहे मयूर चहापाशी म्हणजे मयूर मिसळपाशी आणि दाजी आत्ता भेटून गेले आपल्याला. आपण म्हणजे सगळे बसलेले इथं. आता झाला टाईम. आता सगळे निघणार आहे. तुम्हाला दुसरं ब्लॉगर दाखवतो. 1 ब्लॉगर मीटिंग आला ब्लॉगर लिंक ठेवली लिंक आजची लिंक ठेवली. इथून झालं ना असं करायचं. इथून असं डायरेक्ट पुढचं पण कॅप्चर करायचं येतं. इथून असं असं आहे ना मोबाईल असं जरा मागून हां हे असं जरा हां असं हां आणि अँगल माहिती का तिथून धरलं ना असं खाली घ्यायचं आणि इथे असं लगेच ना आपली सिंगल दिसतो. तर मी थोडासा असं फिरवला तर आपण बघू हा जरा हा एकदम परफेक्ट. आता इथून आता तुम्हाला समजा आता मागचं दाखवायचे ना तर असं हात फिरवायचं असं हां इझी वेमध्ये नक्की म्हणजे आता 1.8 पर्यंत गेलेत ना आता आणखी जास्त जातील नक्की जातील. मला अजून सांगू का गोष्टला यायला लावायचे ChatGPT मध्ये जायचं. आता आपली दिंडी निघालेली रेडी जायला दिंडी वगैरे काढायची चालू पुढे. नदी पार केली. पायाला खडे टोचून पायाला असं म्हणजे फोड टाईप यायला लागलंय म्हणून दादाची चप्पल घेतली छोटे. जेव्हा आपण तिकडं जाऊ तेव्हा नवीन चप्पल घेऊन भेटते त्या रस्त्यात. माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय मी पणाच सोडून जावे माझी पंढरीची माय.
जसं की आता इकडं दिंडी थांबलेली आहे, आधी फुगड्या वगैरे खेळलेले जसे डान्स वगैरे आता झालेले. आता आम्ही निघालेलो आहे परत दिंडीला. सगळे पुढे निघून गेलेले आहेत, मागं खूप सारे पुढे निघून गेलेले तुम्ही बघू शकतात. आणि बरेच काही मागं आहे अजून. दिंडी तर लईच मोठी आहे. अजून किती वेळ लागेल महाराज? हा सरासरी 4-5 आहे बघा. आणि 4 किलोमीटर. 4 किलोमीटर म्हणजे आज दुपारचा ठेपा. दुपारचा सांगतो मग आणि लांब आहे पुन्हा जेजुरी. हा आपण डायरेक्ट जेजुरीला चाललोय का? नाही, मध्ये आपण जेवण आहेत ना. हा जेवण आहे का? हो. आता दादा ते पुढे गेलेले आणि मी मागे राहून गेलो व्हिडिओ काढायला. आणि ओ विठ्ठला, दादा टेकिंग इंटरव्ह्यू ऑफ आजी बाई. दादाने व्हिडिओ केला पण व्हिडिओ बनला नाही. रेकॉर्ड झाले पण व्हिडिओ बनला नाही. कोणी ना आम्ही दाखवतो. नागपूरपर्यंत बोललो काय कोणताच प्रॉब्लेम असतो मित्रांनो. कमी रॅमवाल्या लगेच स्टोरेज फुल होऊन जाते. आणि एकदा स्टोरेज फुल झालं का ते ऑटोमॅटिक कसं काय बंद होतं काय कळत नाही. तसं असं दादासोबत झालं. व्हिडिओ एवढा भारी इंटरव्ह्यू वगैरे घेतला दादाने. रेकॉर्डिंग आहे पण ॲट लास्ट मुमेंट रेकॉर्डच नाही झाला. आपल्याला आहे आपल्याकडं स्टोरेजची कमी नाही. आपला सॅमसंग आहे. सॅमसंग मध्ये रस्ता आहे. मध्ये तुम्ही बघू शकतात रस्ता चालू आहे आणि मध्ये रस्ता आहे. दादा दादा मला एक प्रश्न. पहिली दिंडी कोणी सुरू केली? पहिला प्रश्न हां काय सांगितलेलं आहे भारूडमध्ये? संत ज्ञानेश्वर नाही. कोणी केली? हां करेक्ट. अरे रे सेकंड क्वेश्चन काय विचारू? प्रश्न विचार कर. ते पण आहे म्हणा. ऐक ना बाबा, पहिली दिंडी कोणी सुरू केली? यात्रा. हा अरे म्हणजे असे पायी यात्रा सगळ्यात पहिलं स्टार्टिंगला कोणी केली काय माहीत? अरे आठव काल होतं ना भारूडला. आठव ना काल सांगितलेलं आहे. एक बिस्किट आहे नक्की महादेवने केलं. दुसरा प्रश्न कोणता तरी मला सांग ना. मी दुसरा प्रश्न असा कोणतरी मी विचारू शकतो तुमच्याला. हां मग अजून तुझ्या हिशोबाने कोणता प्रश्न विचारू? हा तो काय दाखवा विचारत नाही. दुसरा प्रश्न काय विचारू मला हे सुचत नाही. हा मग गुगल करतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हा बोला ना. विठ्ठल हे कोणाचे स्वरूप आहे? हा कोणाचे स्वरूप आहे? विठ्ठल हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे. एक बिस्किट बँड लक्षाने नाही भेटलं कारण की लाईन लई मोठी आहे. होय ना आपण जाऊ पुढं पुढे भेटेल अजून बरेच काही भेटायचं बाकी आहे. गर्दी चालायची. आता काय 3 किलोमीटर उरलं आहे. तिकडे काहीतरी भेटलं खायला तर मग बघू.
असं ते म्हणताय दिंडीवाले की 3 किलोमीटर नंतर काय आपलं जेवण आहे एका ठिकाणी झोपायचं. ॲक्च्युली ती चालू झाली. हे कुठे गेली हा ही आपली दिंडी तिकडं झेंडेवरूनच कळते. दिंडीचा झेंडा हा एक प्रकारचा लोकीचा आहे, म्हणजे कळते की कोणती दिंडी कुठली आहे. कंटेंट शोधायला दीदीने आपल्याला एक मस्त कंटेंट सांगितलेलं आहे. बघू आता कोणता आहे. सरप्राईज आज सांगितलं नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. परमेश्वर पांडुरंग विठ्ठलाच्या शरीरावर विविध दागिन्यांचं आभूषणांचं आपल्याला रेलचेल दिसते. यापैकी काही दागिन्यांविषयी आपण इथल्याच वारकऱ्यांबद्दल माहिती घेऊया. माऊली आपलं नाव कळेल का? कळेल. सांगा. पंडित एक मिनिट गाडी. माऊली पांडुरंग परमात्म्याला आपण तुळशीची माळ घालतो, तर त्याच्या मागे कारण काय असतं? कारण म्हणजे तुळशीचीच माळ का घालतो आपण पांडुरंगाला? आपला भाव असल्यामुळे घालतो आपण भाव त्या देवावरती. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. जय राम. तुळस नॉट सॅटिस्फाईड. तुळशीची माळा आपण समथिंग आहे त्याच मागे महाराजांना तुळशीची विचार. माळ ही अशी वस्तू आहे. तुळस ही मुळातच असं एक रोपटं आहे जे दिवसाचे 24 तास आपल्याला ऑक्सिजनच देत असतं. हां. आणि तुळशीला एक आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. तुळशीचं मुख्य नाव जे पुराणातलं नाव आहे ते आहे वृंदा. ही वृंदा भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त होती आणि तिचा विवाह हा एका असुराबरोबर झालेला असतानाही त्यांनी परमेश्वर पांडुरंगाची खूप भक्ती केली आणि तिच्यावर प्रसन्न होऊन परमेश्वराने तिला हे वरदान दिलं की तुझ्या नावाचं रोपटं माझ्या वारीमध्ये लोक डोक्यावर घेऊन फिरतील आणि तुझी माळ माझ्या गळ्यात घालतील. अशी ही तुळस, अशी ही वृंदा, हिची ही का. आता जसं तुम्ही ऐकलं की भगवान विष्णूच्या गळ्यात तुळशीची माळ कशी आली आणि का घालतात, हे दीदीने खूप छान प्रकारे असं सांगितलं आहे. नॉलेज घ्या जरा, शिका जरा. यावर असं कळत राहतं, आपल्याला सगळं समजलं का. मग आपली दिंडी आता निघालेली. ब्रेक घेऊन आम्ही जेवण करून आज झोपलेलो. दिंडीवाले आले आणि आम्हाला उठवलं आणि आता आम्ही पायी चाललेलो दिंडी. तुम्ही बघू शकता. आता आम्ही दुसऱ्या दिंडीचे म्हणजे आमची जी दिंडी आहे ना त्याच्यातली, बाकी ते सगळे गेलेले दिसत आहेत. मी आणि तिसऱ्या रस्त्याने चाललो आहे जेजुरीला. आता आम्हाला एक तास लागेल कमीत कमी जायला. ओके, जेवायला भाकर होती मस्तपैकी आणि बेसन होता आणि भात होतं. त्यातून का चाललो आहे त्याच्या मित्राला घेऊन घेतली. ते अशी मेन लवकर करत जाऊ. ऊन कडक होता ना, गरमीला लागायची. अजून लय लांब आहे, 5 किलोमीटर अजून लांब. दिंडी जाण्याचा फायदा म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला बरंच काही खायला भेटतं. मला हे फ्रीमध्ये भेटलेलं आहे मिक्स. आणि आता राजगिराचा लाडू, पुलाव, केळं, पाणीच्या बाटला मग फ्रीमध्ये भेटत जातं. बुंदी, शिरा, बरंच काय आपल्याला भेटत जातं. गेला घेता आलं तरी घ्यायचं. आता घ्यायचं आणि चढायचं रपा. हा, अजून पुढं बघू. जे भेटलं ते खात जातो, एनर्जी डाऊन नसायला पाहिजे म्हणून याच्या आधीच मी असं आहे काय चला लोक चला. ही आयडिया कोणाची होती रे? नाव काय तुझं? राम. वाव. जय श्रीराम. This is called as modern Valkyrie. You can see how he's driving skates. स्केटिंग करत पंढरीला निघालेला आहे. खूप सुंदर बाळा, खूप सुंदर. तर
फ्रेश वगैरे झालेले आणि आपण चाललोय रिटर्न दिंडीमध्ये. आराम वगैरे केलेला आहे मस्त की झाडाखाली बसून. आणि आता तुम्ही पाहू शकता आम्ही आराम करत करत जातोय तरी तुम्हाला दिंड्या असं मागून कंटिन्यू येताना दिसणारच. असं नाही की दिसणारच कंटिन्यू 1 तास 2 तास 3 तास सकाळपासून कंटिन्यू राहतात. तुम्ही किती आहात लांब लांब आपल्या आपल्या नाकात टोचून घ्या. हेडफोन ठेवावं लागेल आवाज येईल. आपण चष्मा घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात. कसा आहे जरा सांगा मला. चला जाऊया आता पुढे. माय गॉड पायाला टाकत आहे. ऑर्डरचा काय तर बंदोबस्त करावा लागेल. आपण आता पोहोचलोय जेजुरीला. ते बघा सर जेजुरीपासून किती एक्साइटमेंट आलेली आहे सर्वांना. आणि लवकरच गडापासून पोहोचू. गडावर जायचं आहे की नाही ते आपण नंतर करू. तुम्ही माहोल बघू शकता जेजुरीचं. जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. आज यू कॅन सी तुम्ही बघू शकता की आपण जेजुरीला आलोय आणि हळदीने रंगणार नाही असं काय होऊ शकणार नाही. इथं आता माणसं हळदीने रंगलेले. सोन्याची जेजुरी ह्यामुळेच बोलतात कारण की सगळेजण हळदीने एकदम रंगून जातात. पिवळं एकदम सगळीकडं पिवळं असं कलर पसरतं आणि त्यामुळं या जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जातात. आपण आता आलो आहे सोन्याच्या जेजुरीला म्हणजे आपल्या खंडोबाच्या जेजुरीला. आणि आता फ्रेश वगैरे होईल आणि जाईल खंडोबाच्या दर्शनाला गड सरायला. तर चला चढूया गड डायरेक्ट फ्रेश वगैरे होईल. हां गडावा भेटू गडावर समजून घ्या. तोंडाला पूर्ण छाले पडले त्यामुळे थोडं बोलता येत नाही. तेवढं चालतं. राजगिरीचं लाडू खाते. मला म्हणता ना दिंडीत आलं की काही खायला भेटतं. माझी राजगिरीचे लाडू 3 संपवले. आता हे 3 परत संपवणार. अजून एक पॅकेट पडलेलं अजून आपल्याला पुढे भेटायला जाणार आहे. आता काय नाही अजून पुढं जास्त वाढत जाईल. चला संपवतो मग नंतर. मी फायनली गडाच्या कॉर्नरला पोचलेलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता मागं. पुढे काय कुठे त्यांना बोलू ते नाही. फक्त फ्लो मध्ये चाललेलो आहे. मला काय माहित नाही तसं काय एकदम फ्लो मध्ये चाललेलो आहे. अरे ओके या ठिकाणी जागा कमी झालेली आहे. मल्हारी कैवारी माझ्या कानड्या मल्हारी. दक्षिण आहे. एवढं मोठं पायरी आहे. अरे
तर कसे जाणार? आरामात आरामात. मला जरा ढकलू नका रे बाबा. अहो ढकलत नाही, मला मागून जसा पडतोय. नाही बेटा धरले उचडायला तर. हे बघा